हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे सगळे मस्त आणि मजेत ना. तर मित्रांनो बघा, मजेत राहिलं पाहिजे. पण बघा पावसाने लोकांचं एवढं नुकसान झालं की नादच करा पण बघा. आज 5वा दिवस आहे आणि आज 5व्या दिवशी बघा आभाळ किती आले तुम्ही बघू शकता. बघा वरती सगळं काळं कुट्ट झालं आणि काल थोडी दिलती बघा विश्रांती, पण रात्रीचा परत पाऊस आला बघा. पूर्ण दिवस नव्हता पाऊस एवढा, पण रात्री भरपूर झाला बघा पाऊस. आत्ता बघा आपल्या नदीला, निरा नदीला पूर आला होता बघा. सगळे घरं वगैरे पाण्यात गेली होती, पण आता म्हणजे कमी झाले पाणी काल पाऊस नसल्यामुळे. तर मित्रांनो आज बी खूप आभाळ आले, असं वाटतं की आज पण भरपूर पाऊस पडेल बघा. तर बघू, आम्ही दोघं आता चाललो आहे, आयान आणि मी मेडिकलमध्ये बघा. थोडा घरचा वगैरे खाऊ पडतो, तर औषध वगैरे घेऊन येतो बघा. कमी आहे तवरच आपलं, आणि वातावरण पण खराब आहे त्याच्यामुळे बघा लगेचच वातावरण बाधतंय. हवा वगैरे सुटली बघा, आणि इकडं आपलं मेडिकल आहे, तुम्हाला तर माहितीच असते बघा. आणि पूर्ण इकडं बघा पाणी होतं, तुम्ही बघितलं असेल बघा माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये. तर हे सगळं भरलं होतं आणि पाणी ह्या साईडला भरपूर गेलं होतं बघा. तर आता बघा पाणी कमी झालं आहे, सगळं थोडंच पाणी आहे बघा, आणि पूर्ण भरून वाहत होतं, तुम्ही बघितलं असं. बघा या घरात पण पाणी होतं बघा, सगळं रस्त्याचं पाणी वगैरे सगळं इकडं आलतं. आणि जणू काय असं आपला झरा कसा वाहतो जोरात, तसंच वाहत होतं बघा. आणि हे रानात वगैरे सगळं पाणी होतं, पूर्ण पाण्याने भिजलं होतं. मित्रांनो बघा ह्या साईडला पण भरपूर पाणी होतं बघा, आणि इथून नदी दिसती बघा. नदीचं पाणी कमी झालंय ह्या साईडला. आभाळ बघा मित्रांनो, कस काय आभाळ. ही रस्ता पण बंद झाला होता बघा मित्रांनो, कारण पुढं तावशीत सोनगावमध्ये पूल का काय तुटला होता, आणि ह्या रस्त्याला वड खूप आहे. वड खूप असल्यामुळं पण बघा पुलावरून सगळं पाणी वाहत होतं, त्याच्यामुळं पण ही रस्ता बंद केला होता. तर आत्ता चालू झाला आहे, गाड्या वगैरे जाताना बघू शकता बघा. इकडं गाड्या वगैरे जाते ते आता. व्हायची नाही रे 10 रुपये. तर मित्रांनो बघा ग्राउंडवर सगळं पाणी होतं, तुम्ही बघितलं असेल. इकडं आहे का, आता बी चिकूल आहे बघा. इथं काही नाचले ती, म्हणजे तिकडं बघण्यासाठी सगळे जात होती बघा ह्या साईडला. हे सगळं चिकूल वगैरे झाला इकडं, आणि इकडं खूप पाणी होतं बघा, इकडं आपल्या दुकानाकडं वगैरे. आणि इकडं सगळं नदीचं पाणी उतरलं होतं ह्या साईडला असं, आणि तिकडून वडा आहे, तर त्या वड्यातून बी पाणी असं येत होतं बघा भरपूर, आणि त्याच्यामुळं घरात वगैरे पाणी शिरलं होतं, आणि ह्या साईडला रानात वगैरे शिरलं होतं बघ. मग सगळं नदीचं पाणी शिरलं होतं, आणि हे तर काही ग्राउंड पीच वगैरे तर काय दिसतच नव्हतं, सगळं पाण्याने भरलं होतं. आणि कसलं भारी वातावरण झालं बघा मित्रांनो. हे सगळं हिरवं गवत वगैरे काय नव्हतं ह्याच्यावर बघा, सगळं हिरवं गवत वगैरे झालं आहे, तुम्ही बघू शकता. कसं काय स्टेडियम तयार झालंय का ना बघा, हिरवळ असं. उधर का चले, चिक्कूला बघा सगळा इथं आहे का. हे नदीचं पाणी आता कमी झालंय बघा. जास्त काय इकडे येत नाही बघा, कारण चिखल झालाय, बुट सगळा भरलाय चिखलाने. आहे का पाणी फुल भरून चालली नदी. चला जिम जिम या लागली आता.
बघा मित्रांनो परत न पाऊस चालू झाला आहे. मित्रांनो पाऊस चालू झालेला आहे बघा परत न तुम्ही बघू शकता. आणि पाऊस काय थांबायचं नाव घे नाही. पाऊस पण म्हणतोय आता थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. सगळं वाटोळं केल्याशिवाय इथून जायचं नाही. मित्रांनो आम्ही थांबलोय बघा मस्त असं छत्री घेऊन पावसात, कारण आजारी आहे बघा, त्याच्यामुळे म्हणलं जरा तिकडं थांबून घ्यावं, नाहीतर पावसात भिजलं की अजून काय त्या गोळ्याचा आणि औषधाचा फरक पडायचा नाही. तर मित्रांनो काळजी घ्या, पाऊस येतोय, जास्त भिजू नका आणि जास्त जीवाचं हाल पण करू नका बघा. नदीला ओढ्याला पाणी आहे, कोण गाडी वगैरे घालते बघा त्याच्यातून. लय जणू काय तो मोठा शाजूक असल्यासारखा बघा लोकांसमोर हिंमत काय लोकांसमोर शायनिंग मारा जातो, पण जाऊन बघा ते बादाकनी त्याच्यात वाहून जातो. त्याच्यामुळं थोडं काळजी घ्या. तर चला मित्रांनो आम्ही पण काळजी घेतो, तुम्ही पण घ्या.